गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन एका छोटूशा व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना, सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि पाहू शकता रात्रीची पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे मी भाजीची वगैरे. तर असं सगळं साफसफाई करून ठेवली किंवा रात्रीच भाजीची वगैरे तयारी आपण करून ठेवली तर कसं ना, सकाळी जे आपण ठरवलेले काम आहेत ते झटपट होतात आणि आपला एक्सरसाइजला वेळ हा सकाळीच भेटतो. तर तुम्हाला तर माहीतच आहे, मी एक्सरसाइज सगळे जे काय करते ते सकाळीच करत असते. तर आता 5:30 वाजलेले आहेत आणि मला 5:30ला उठून माझ्या मुलासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी डब्बा बनवायचा असतो. तर एक्सरसाइज करायची होती मला, पण मला समजलं की मला पिरियड्स आलेले आहेत. त्यामुळे मग मी म्हणलं आज काय जेवणामध्ये मी बनवते तर ते तुम्हाला दाखवावं. रोजचं मी कसं साधं सिंपल एकदम जेवण बनवते आणि पिरियड्समध्ये एक्सरसाइज काय काय करते तर ते तुम्हाला दाखवायचं होतं. तर मला चला आज आपण सकाळी 5:30 वाजल्यापासून, कारण प्रत्येक वेळेस मी फक्त एक्सरसाइज दाखवत असते तुम्हाला, बाकीचे कुठल्याही गोष्टी दाखवत नाही. तर आज मला बनवायची होती मटकीची भाजी, तेही एकदम कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये. कारण मी माझ्यासाठी जे जेवण बनवते तेच माझ्या मुलांसाठी माझ्या मिस्टरांसाठी बनवते, कारण त्यांना आवडतं, त्यांनाही खायला ते. आणि म्हणजे कसं ना, त्यांच्याबरोबर आपल्याबरोबर आपण त्यांच्याही हेल्थची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे मी वेगळी काय बनवत नाही. हां, कदाचित एखादी गोष्ट त्यांना नाही आवडली, कधी भाजी म्हणा काही म्हणा, तर मात्र मग मला एखाद्या वेळेस वेगळं बनवायला लागतं. पण आज मटकी होती ती मी भिजवली होती आणि मोड छान आले होते तेला. तर अगोदरच सगळी तयारी करून ठेवली होती. भांडे वगैरे सगळं रात्रीचंच घासून घेते, म्हणजे सकाळी कसं झटपट डब्बा झाला की धुणे भांडे ठेवून द्यायचा आणि नंतर मग 1 तास जो आहे तो आपलं एक्सरसाइज करत असते. तर असं जर मैत्रिणींना आपण नियोजन ठेवलं ना, तर आपलं घर सांभाळत आपण स्वतःलाही वेळ देऊ शकतो. तर पाहू शकता मी आज मटकीची भाजी बनवत आहे. तर म्हणजे तुम्ही म्हणताल भाजी आहे की उसळ आहे, तर दोन्हीचा प्रकार असल्यानेच आहे ही भाजी. कारण मला जर खायची म्हणलं तर मग मी सकाळी 1 वाटी अशीच ही उसळ खात असते. पण सकाळचं कुठलंही जेवण वगैरे मी अजिबात स्किप केलेलं नाही आहे, कुठलं जेवण. आणि 32 वेळाचा फॉर्म्युला मात्र मी करत असते. 32 वेळा चावून घेत असते प्रत्येक आहार जे घेत आहे ते मी. आणि कुठलंच म्हणजे चपाती म्हणा किंवा काही वेगळं घेत नाही, म्हणजे बंद केलेलं नाही किंवा भात बंद केलेला नाही आहे किंवा भाकरी बंद केलेली नाही. जे काय आपण घरामध्ये जेवण वगैरे बनवतो ना, तेच आहार घेऊन माझं खूप छान असं वजन कमी झालेलं आहे. आणि एक्सरसाइज काय काय करते ह्या तर मी तुमच्यासोबत बरेच व्हिडिओमध्ये, म्हणजे बरेच काही सगळ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे. मी किती वेळ एक्सरसाइज करते, कशा करते, तर ते हे सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. फक्त मी जेवणामध्ये काय घेते हे आजपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं. तर म्हणलं चला आज तुमच्यासोबत शेअर करावं. तर रात्री ना सगळी क्लिनिंग करून घेतली होती मी, की रोजच करत असते ती तशी. तर सकाळी लवकर उठून उरकायचं असतं, पण आज मला पिरियड्स आले त्यामुळं आज बऱ्यापैकी एक्सरसाइज आहे ना स्किप करणार आहे मैत्रिणींनो. काय होतं ना, मी रोज एक्सरसाइज करते आणि पिरियड्समध्ये एक्सरसाइज करणं मला काही बरोबर वाटत नाही. म्हणजे चालणं वगैरे वेगवेगळे छोटे छोटे जे होते हालचाल ती करत असते. पण कसं असतं ना, एकदम आपल्याला असा थकवा वगैरे आलेला असतो एकदम, आणि त्यामध्ये जर आपण शरीराची खूपच हालचाल केली, मी म्हणत नाही की तुम्ही चालू नका किंवा जसे त्याच्या ह्याच्यावरती असेल, जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हलक्या फुलक्या एक्सरसाइज तुम्ही करू शकता. पण जे आपण कपालभाती वगैरे एक्सरसाइज करतो तर त्या तशा एक्सरसाइज आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत पिरियड्समध्ये, तर तुम्ही त्या स्किप करू शकता. हां, चालायचं आहे आपल्याला, थोडीफार शरीराचे जे आपण कामं वगैरे करतो ते तर करतच असतो. त्यामुळे मी काय करते ना, जेव्हा काय मला प्रॉब्लेम येतील तेव्हा मी ना एक्सरसाइज ही स्किप करत असते आणि जेवण होईल तेवढं यामध्ये ना हलकं फुलकं घेत असते. आणि होईल तितकं म्हणजे बऱ्याच जणांना असा त्रास वगैरे होतो, मला तसा त्रास वगैरे काहीही होत नाही. फक्त पण मग मी थोडीशी काळजी घेते, थोडंसं कोमट पाणी घेत असते, कोमट पाणी पिते या टायमिंगला. कसं असतं ना, आपलं शरीर हे आपल्याला माहीत असतं कसं आहे काय आहे. आता बऱ्याच जणी म्हणतील ताई आम्ही तर एक्सरसाइज करतो काही फरक पडत नाही आहे. हे बघा ताईंनंच कसं असतं, ज्याचं त्याचं शरीर असतं आणि ज्याचे त्याला माहीत असतं त्याला काय प्रॉब्लेम आहे काय नाही. तर तुम्हाला जर वाटलं की बाबा तुम्ही एक्सरसाइज करू शकता तर तुम्ही नक्कीच एक्सरसाइज करायच्या आहेत. पण अशा खूप उचलधपल किंवा अशा खूप पोटावरती आपल्या ताण येईल अशा एक्सरसाइज आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत. तर त्यामुळेच मी काय करते असते ना, जास्त दिवस काही नाही पण 3 दिवस तरी एक्सरसाइज पूर्णपणे स्किप करते आणि होईल तितकं मग आपलं चालण्यावरती जास्त भर देते, चालत असते.
घरातली घरात नाही बाहेर कुठं जायला जमलं आपल्याला तरी घरातली घरात चालायचं किंवा घरातली घरात कामं असतात तेही आपण करू शकतो, कारण मी तर तसंच करते. तर पाहू शकता इकडं मी भाजी टाकलेली आहे आणि आता इथं चपात्याला पीठ लावून घेत आहे, कारण चपात्या मी लगेच सकाळीच बनवून घेत असते. म्हणजे एकदा बनवलं ना, कारण ह्यांना डबा असाही 8ला रेडी लागतो दोघांलाही. माझ्या मुलाला 6:30ला लागतो आणि ह्यांना 8ला लागतो. तर मग 6:30ला मुलगा घराच्या बाहेर पडत असतो ना, 8ला हे पडतात. मग दोघांचाही डबा मी एकदाच करून घेते आणि त्याचसोबत माझ्यासोबतही काही 2 लागतील, 3 लागतील, 4 लागतील, म्हणजे मला आणि माझ्या मुलीला. तेव्हा चपात्या मी त्याही बनवून घेत असते लगेच. म्हणजे मला कसं वाटतं ना, मग फिरू तेच कामं नकोत की बाबा एकदा ह्यांच्यासाठी करायचं नंतर आपल्यासाठी करायचं. मग हे जर करत बसलं आपण तर आपल्या स्वतःला कधी वेळ देणार. त्यानंतर आपल्याला काही हेच स्वयंपाकाचं एवढंच काम नसतं, घरातली भरपूर कामं असतात. किंवा काही गृहिणी तर बाहेरही जातात, जॉबला वगैरे जातात. तसं मी बाहेर वगैरे कुठं जॉबला जात नाही. तर मी घरीच शिवणकाम वगैरे करते, तर त्यामुळं तेवढा एक खूप मोठा फायदा आहे माझा की मला बाहेर जॉबला वगैरे जायची गरज नाही. माझं शिवणकाम आहे तर मी घरातच बसून करू शकते. पण त्यासाठीही मला मग स्वयंपाक वगैरे जे काय आहे, जे काय माझी एक्स्ट्राची कामं आहेत ते आम्ही सकाळीच उरकून घेते मैत्रिणींनो. म्हणजे कमीत कमी 10 10:30पर्यंत माझी सगळी कामं होतात आणि तिथून पुढं मग जो काय वेळ असेल माझा तो सगळा मी मशीन कामाला देते. तर आता सध्या म्हणजे वेट लॉस जर्नी चालू आहे माझी, तर त्यामधलंच 1 ते 1.5 तास मी एक्सरसाइजसाठी काढलेला आहे. तर ते एक्सरसाइज मी करते. तर आता असं वाटायला लागले की ही एक्सरसाइज करायला मला खूप वेळ झालेला आहे, खूप उशीर झालेला आहे. हे जर मी 10-15 वर्षाच्या अगोदर एक्सरसाइज चालू केली असते ना, तर आताचं जे चित्र आहे ते काही वेगळंच असतं असं मला वाटत आहे. आता खूप पस्तावा होत आहे. आता वाटत आहे तोच वेळ मी पहिलाच स्वतःला दिला असता, थोडंसं काहीतरी जसं आता ॲडजस्ट करते तसं पहिलंच जर केलं असतं तर सगळ्या गोष्टी जुळून आल्या असत्या. तर आता मला खूप खरं सांगते, खूप पस्तावा होत आहे. हे जे मी आता करत आहे ते खूप अगोदर करायला पाहिजे होतं. तर असं तुमच्यासोबत नको व्हायला मैत्रिणींनो. तर तुम्हीही अजून एक्सरसाइजला सुरुवात नसेल केली तर नक्की एक्सरसाइज करायचे आहेत किंवा जे तुम्हाला काम आवडत आहे ते करायचं आहे. नंतर खूप गिल्टी होतं, आपल्याला वाटतं की बाबा हे आपण तर पहिलंच करू शकत होतो, पण आपण खूप लेट केलेलं आहे आता. तर तसं अजिबात आपल्याला म्हणजे वाटू द्यायचं नाही आपल्याला की आपल्याला लेट झालेलं आहे. वजनाच्या बाबतीत तुम्हाला वाटेल की बाबा आमचं, काही जणी म्हणतील ताई आमचं वजन अजिबात वाढलेलं नाही आहे. तर वजन हे आपल्याला एक्सरसाइज ही आपल्याला वजन वाढलं यासाठी नाही, तर आपण फिट किती आहोत, तंदुरुस्त किती आहोत, आपलं आरोग्य किती चांगलं आहे, मेंटल हेल्थ किती चांगली आहे, फिजिकल हेल्थ किती चांगली आहे, यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायचे असतात. बघा काही डिप्रेशनमध्ये असतात काही जणांना खूप ताणतणाव असतो, तर काही जणांचं वजन वाढलेलं असतं किंवा काही जणींचं तर वजन इतकं कमी असतं. तर वजन वाढवण्यासाठी पण एक्सरसाइज आहेत, कमी करण्यासाठी एक्सरसाइज आहेत, जे आपलं टेन्शन आहे ते दूर करण्यासाठी एक्सरसाइज आहेत, मन शांत होण्यासाठी एक्सरसाइज आहेत. तर एक्सरसाइज आपले एकच काम करत नाही. आपल्याला जरी वाटले की बाबा आपण एक्सरसाइजच करतोय फक्त, पण एक्सरसाइज करायला सुरुवात करत आहे नो, कारण मी ह्या एक्सरसाइजमुळं माझं वजन तर कमी झाले, मला वजन तर कमी करायचंच होतं, पण इतकं हॅपी माइंड होतं ना. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पहिलं बघा छोट्या गोष्टींचं विनाकारण टेन्शन घ्यायची सवय असते आपल्याला, तर त्या गोष्टींपासून आपण खूप लांब राहतो. म्हणजे ते जरी टेन्शन असलं तरी आपल्याला असं वाटत नाही की खूप मोठं टेन्शन आहे किंवा खूप ताण आहे, असं अजिबात आपल्याला वाटत नाही. तर यासाठी आपल्याला एक्सरसाइज करायचे आहेत. किंवा मन हे म्हणतो ना विचलित, एके ठिकाणी अजिबात मन नाही, आपलं मनच शांत नाही, सगळं आहे पण मन शांती नाही. तर त्यासाठीही आपल्याला मन शांतीसाठीही एक्सरसाइजच खूप कामी येतात आपल्याला. किंवा तुम्हाला शुगर आहे, BP आहे, थायरॉईड आहे, PCOD आहे, यासारख्या आजारापासूनही दूर राहायचं असेल आपल्याला, तर त्यासाठीही आपल्याला वॉकिंग म्हणा, जॉगिंग म्हणा किंवा जे तुम्हाला आवडेल त्या एक्सरसाइज आपल्याला करायच्या आहेत. तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून लांब राहू. आणि आणखीन आत्ताशी म्हणायचं आपली सुरुवात आहे. तर मी तर म्हणेन माझ्यामध्ये तर समजा मला खूप लवकर सुचलं हे की आपण वजन कमी करायला पाहिजे किंवा एक्सरसाइज करायला पाहिजे, हे खूप त्या मानानं मला तसं वाटतं की थोडंसं कळालेलं आहे. पण गिल्टी तर वाटतानाच की बाबा हे अगोदरच आपण करायला पाहिजे, ही गिल्टीही आहे डोक्यामध्ये. तर पाहू शकता तुमच्याशी गप्पा मारत ना मुलांचा डब्बा तयार झालेला आहे माझ्या. त्या चपात्याचं 2-3 चपात्याचं पीठ उरलेलं आहे, ते साईडला ठेवलं, कारण मुलाचं होतं मम्मी मला दे उरकून म्हणून पटकन. तर त्याच्यापुरत्या एकट्यापुरत्या चपात्या करून घेतलेल्या आहेत मी.
तर चपात्या करून झाल्या आणि पाहू शकता अशा ना म्हणजे गार होण्यासाठी असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत मी, कारण अशा जर आपण भरल्या ना तर मग त्याचं दिवसभर डब्यामध्ये पूर्णपणे असं वेगळेच होते चपात्या, कारण गरम असतात आणि थंड करायला अजिबात वेळ नाही आहे मला. तर त्यामुळं जिथं मला जागा भेटेल ना त्या ठिकाणी अशा चपात्या सुकवल्यासारख्या ठेवते, म्हणजे एकदम गार होतील या पद्धतीने ठेवून देते. तर पाहू शकता इथं मी मटकीची भाजी जी माझ्यासाठी बनवून घेतली आहे. तर ही भाजी आहे ना मी उसळ म्हणून अशीच खाते, त्याला आता भाजी म्हणून भाजी चपातीसोबत खाण्यासाठी देत आहे मी. पण मी ही नंतर ना 1 वाटी घेते 9-9:30च्या टायमिंगला, आणि ही 1 वाटी अशीच खात असते. यामध्ये वरून फक्त कच्चा 1 कांदा कापून टाकत असते, 1 टमाटो कापून टाकत असते, आणि मग नंतर ते चम्मचनं लिंबू अर्ध पिळून तसंच घेत असते. यानं काय होतं ना पोटही भरतं आणि आपलं असं काही वेगळं खाल्ल्यासारखं वाटतही नाही. त्यामुळं चावून खायचं, हेच 1 वाटी घ्यायचं आणि बघा किती छान वाटतं आपल्याला, एकदम असं पोट आपलं भरल्यासारखं होतं, भूक आपल्याला लवकर लागत नाही. मग दुपारच्या टायमिंगला तुम्ही भात, चपाती, डाळ जे काय तुम्हाला आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. पण सकाळी असंच घ्यायचं आहे, काहीतरी आपल्याला कडधान्य घ्यायचं आहे सकाळच्या जेवणामध्ये. जे तुम्ही घरात असेल तुमच्याकडं, ते हरभरा असेल किंवा मूग असतील किंवा आज मी मटकी बनवलेली आहे मटकी असेल, जे असेल तुमच्याकडं ते तुम्ही घेऊ शकता. आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही मग प्रॉपर जेवण घ्यायचं आहे, जे आपल्याला आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. मी म्हणत नाही तुम्हाला हे बंद करा ते बंद करा, कारण मी स्वतःही काहीही बंद केलेलं नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला ही काही बंद करण्याची गरज नाही आहे. फक्त थोडंसं आहार नियंत्रणामध्ये ठेवायचं आहे, जेवणाकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. जेवण होईल तितकं आपल्याला 32 वेळा किंवा जेवढंच, मी तर म्हणत नाही सुरुवातीला तुम्ही 32 वेळा चावणं शक्य नाही आहे, पण जेवढं वेळ होईल तेवढं तर तुम्ही चावून नक्कीच खाऊ शकता. तर झालेला आहे माझ्या मुलाचा डब्बा तयार आहे. मुलगा मात्र गेला, पण घरामधले आता जे बाहेर कपडे वगैरे होती टाकलेली ती राहिली होती काढायची, म्हणलं काढून घ्यावीत. म्हणजे कसं ना सकाळचा एकदा राडा उरकून गेला की मग टेन्शन राहत नाही दिवसभर. आणि त्या 2-4 चपात्या राहिल्या होत्या करायच्या, त्याही करून घेतल्या. तर ह्यांचाही डब्बा तयार आहे आता. आणि आता आम्ही मात्र एक्सरसाइज करायला, म्हणजे इथून पुढचा वेळ जो असतो तो मग माझ्यासाठी असतो, जी घरातली कामं वगैरे असतील. तर लवकर उठण्याचे खूप सारे फायदे आहेत, आपल्याला फक्त जाणवत नाही. खूप वेळ आपल्याला भेटतो स्वतःसाठी, यामुळं होईल तितकं आपल्याला लवकर उठायचं आहे. 5:30ला उठलेली आहे मी आज. 5:30 वाजल्यापासून माझे 9:30 पावणे 10पर्यंत ही सगळी घरातली कामं होतील. जर मी ठरवलं धुणं भांडी तर धुणं भांडीही माझं होऊन जाईल सगळी. पण आज मला मशीनवरती बसायचं आहे. आणि पाहू शकता ही आमची मणिमाऊ जी आमची चिरू आहे हा. तर पाहू शकता हा खूप त्रासही देतो आणि खेळतोही खूप. तर मी झाडून काढत होते आणि त्याचं मात्र खेळणं चालू होतं. जे मी कपडे ठेवलेले आहेत ते 2 वेळा त्याची पाडून झालेली आहेत. सारखा पाडतो, तो पाडत असतो मी ठेवत असते, तो पाडत असतो आणि मी ठेवत असते. आमच्या दोघांमध्ये हेच चाललेलं असतं. तर असं असतं माझं पिरियड्समधलं रुटीन. मी मात्र कुठलीच एक्सरसाइज करत नाही मैत्रिणींनो. तुम्हाला जर जमत असतील तर नक्कीच एक्सरसाइज तुम्ही करू शकता, पण माझ्या मते तर नाही केल्या 2-3 दिवस तरी चालतील, कारण मी कुठलीच एक्सरसाइज करत नाही. तर इथेच आता व्हिडिओचा मी एंड करत आहे. आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.